आजच्या कथेचे नाव आहे फुटलेला माठ. एक गाव होते. त्या गावात एक साधा सरळ माणूस राहत होता. तो रोज सकाळी आपल्या घराच्या जवळ असलेल्या नदीवरून 2 माठांमध्ये पाणी भरून घरी आणत असे. त्याने एका लांब दांड्याच्या दोन्ही टोकांना 2 माठ बांधले होते आणि तो ते आपल्या खांद्यावर ठेवून चालत जाई. पण त्या 2 माठांपैकी एक माठ पूर्णपणे शाबूत आणि मजबूत होता, तर दुसरा माठ थोडासा फुटलेला होता. त्यामुळे त्या फुटलेल्या माठातून पाणी गळत असे आणि घरी पोहोचेपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक पाणी वाया जात असे. त्या फुटलेल्या माठाला याचं खूप वाईट वाटायचं. तो स्वतःला अपूर्ण समजत असे. त्याला असं वाटत असे की तो दुसरा माठ पूर्ण भरून पाणी पोहोचवतो, पण मी मात्र अर्धच पाणी नेऊ शकतो. माझा काहीच उपयोग नाही. अखेरीस एके दिवशी तो माठ त्या माणसाला दुःखाने म्हणाला, माझ्या फुटलेल्या अवस्थेमुळे तुझं खूप नुकसान होते. मी पूर्ण पाणी घेऊन येऊ शकत नाही, म्हणून मी निरुपयोगी आहे. तू मला फेकून दे आणि माझ्या जागी एक नवीन मजबूत माठ आण. त्या माणसाने हसून त्या माठाला प्रेमाने उत्तर दिले, असं काही नाही रे, तू स्वतःला कमी लेखू नकोस. मी तुला एक गोष्ट दाखवतो, चल. आणि तो त्याला नदीकडे घेऊन गेला. जाताना त्याने माठाला सांगितले, तू जाताना लक्ष दिले का? ज्या बाजूने तू आहेस त्या रस्त्याच्या कडेला सुंदर रंगीबेरंगी फुलं फुललेली आहेत, पण दुसऱ्या बाजूला काहीच नाही. तो माठ आश्चर्यचकित झाला आणि त्याने खाली पाहिलं. खरंच त्याच्या बाजूने सुंदर फुलं उमललेली होती. तो माणूस पुढे म्हणाला, तुला माहीत आहे का, मी हे फुलं मुद्दाम लावली आहेत, कारण मला माहीत होतं की तुझ्या गळणाऱ्या पाण्यामुळे या फुलांना पाणी मिळेल आणि त्यामुळे हा रस्ता खूपच सुंदर दिसेल. जर तू फुटलेला नसतास तर हा रस्ता कोरडा आणि बेरंगच राहिला असता. त्यामुळे तू निरुपयोगी नाहीस, तर उलट तू या जगाला सौंदर्य दिलंस. हे ऐकून त्या माठाला खूप आनंद झाला. आत्ता त्याला समजलं की जरी तो अपूर्ण वाटत असला तरी त्याचंही जगात एक महत्त्वाचं स्थान आहे. या कथेवरून आपल्याला बोध मिळतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमी अधिक असतं, पण त्यातही काहीतरी चांगलं लपलेलं असतं. आपण आपली ताकद ओळखली पाहिजे आणि स्वतःला कमी समजून दुःखी होऊ नये. आपली खासियत ओळखून इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची स्वतःची वेगळी किंमत असते. आपण जसे आहोत तसेच अनोखे आणि महत्त्वाचे आहोत. तर मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपली. अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.